तुम्ही कधी विचार केलाय का की जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांची खरी रहस्य कशी असतात? एका बाजूला अमाप संपत्ती, खाजगी विमाने आणि जगातील शक्तिशाली नेत्यांसोबत मैत्री, पण दुसरीकडे एक असं काळं रहस्य जे ऐकताच तुमची झोप उडेल. असंच काळं रहस्य आहे जेफ्री एप्स्टीनचं, एक अब्जाधीश ज्याने पैशाच्या जोरावर स्वतःचं एक गुप्त साम्राज्य उभं केलं. पण या साम्राज्याचा पाया होता लहान मुलांच्या शोषणावर आणि मानवी तस्करीवर. जेफ्री एप्स्टीनचा जन्म 1953 साली न्यूयॉर्कमध्ये झाला. सुरुवातीला तो एक सामान्य शिक्षक होता, पण लवकरच अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये त्याने करोडोंची कमाई केली. 1980च्या दशकात तो एक यशस्वी गुंतवणूकदार बनला आणि त्याची संपत्ती अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचली. पण त्याची खरी ताकद होती त्याच्या कनेक्शन्समध्ये. बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू, डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, इलॉन मस्क यासारखे दिग्गज त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये होते. त्याच्या खासगी विमानांमध्ये, ज्याला लोलिता एक्सप्रेस म्हणतात, त्यामध्ये हे लोक अनेकदा उड्डाण करायचे. पण हे लोक नेमके कुठे जायचे? तर हे लोक जायचे एका रहस्यमय बेटावर, एप्स्टीनचं स्वतःचं खासगी रहस्यमय बेट, ज्याचं नाव आहे लिटिल सेंट जेम्स. हे बेट US व्हर्जिन आयलँड्स मध्ये आहे आणि लोक त्याला पेडो आयलंड किंवा सीन आयलंड म्हणजेच पापी बेट म्हणतात. या बेटावर भव्य महाल, स्विमिंग पूल्स आणि गुप्त खोल्या होत्या. एप्स्टीन इथेच मोठमोठ्या पार्टीज आयोजित करायचा, ज्यात अल्पवयीन मुलींना आमंत्रित केलं जायचं. 2005 मध्ये पहिल्यांदा त्याच्यावर फ्लोरिडामध्ये एका 14 वर्षाच्या मुलीच्या शोषणाचे आरोप झाले. पण पैशाच्या आणि कनेक्शन्सच्या जोरावर तो केवळ 13 महिन्यात तुरुंगातून सुटला. पुन्हा 2019 साली न्यूयॉर्कमध्ये एप्स्टीनला अटक झाली, पण यावेळी आरोप गंभीर होते. यावेळी आरोपपत्रात सेक्स ट्रॅफिकिंग आणि डझनभर पीडितांच्या साक्षी होत्या. बिल क्लिंटनने 26 वेळा एप्स्टीनच्या विमानामध्ये उड्डाण केलं होतं. बिल क्लिंटन सारख्या अनेक लोकांची नावे यामध्ये होती. यामुळे जगातील नेत्यांचे धाबेदान आणले. पण खटला सुरू होण्याआधीच, म्हणजेच ऑगस्ट 2019 मध्ये तुरुंगामध्येच एप्स्टीनचा मृत्यू झाला. अधिकृत रिपोर्ट्सनुसार ही आत्महत्या आहे असे सांगितले, पण रिपोर्ट्समध्ये हेही नमूद होते की त्या घटनेवेळी तुरुंगाचे कॅमेरे बंद होते, गार्ड्स झोपलेले होते आणि एप्स्टीनची हाडं तुटलेली होती. मग ही आत्महत्या आहे की हत्या? अनेकांचा विश्वास आहे की मोठी नावे वाचवण्यासाठी त्याला मारलं गेलं. एप्स्टीनच्या मृत्यूने रहस्य काढलं गेलं असं वाटलं, पण सत्य लपून राहत नसतं. जानेवारी 2026 मध्ये अमेरिकन सरकारने एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अंतर्गत 3 लाख पानांची गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या. यात हजारो व्हिडिओ, ईमेल्स, ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि फ्लाईट लॉग्स आहेत. या फाईल्समध्ये जगातील शक्तिशाली लोकांची नावे आहेत. यामध्ये काही अफवा तर मानवी मांसाहारासारख्या भयानक गोष्टी सांगतात. पण हे सत्य आहे का? या फाईल्समध्ये नेमकं काय दडलंय हे सर्व जाणून घ्या पुढच्या भागात. भाग 2 मध्ये आपण फाईल्स उघडू आणि या प्रकरणाशी निगडीत असणाऱ्या नावांचा खुलासा करू. अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या नावाची उत्सुकता आहे.